नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज एक वेगळा टॉपिक असा बघूया की आपल्याला जे डे टू डे लाईफमध्ये अनुभव येतो. सकाळी उठल्यावर डोकं जड झालं, ताप आल्यासारखं वाटतोय का, हात का दुखतोय माझा, माझं पोट बिघडलं आहे, असं काहीतरी वेगळं प्रत्येकाचं म्हणणं असतं. आता हे सगळं आपल्या कुंडलीमध्ये दिसतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या मैत्रिणीच्या बाबत घडलेली. तिची मुलगी एक दिवस तिचं पोट बिघडलं. 25-28 वर्षाची मुलगी आहे. पोट बिघडलं म्हणून तिने काहीतरी तिला घरगुती औषध दिलं, तरी पण तिचं पोट दुखायचं थांबेना. खूप दुखायला लागलं म्हणून डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी काय औषध दिलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी तिला उलट्या व्हायला लागल्या. पोट दुखायचं काही थांबलं नाही, अजून उलट्या व्हायला लागल्या. आणि काय जळजळ पित्त सगळं व्हायला लागलं तिला. मग तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर सगळ्यात पहिली शेंडीपासून नखापर्यंत टेस्ट केल्या. सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टिगेशन करा, पॅथॉलॉजिकल टेस्ट. आणि मग दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. 26 कुठल्या तरी महिन्याच्या 26 तारखेची ती गोष्ट आहे. आणि 28 तारखेला रिपोर्ट आला. कशात काही निघालं नाही. तिने मला फोन केला, सुषमाताई अगं माझी मुलगी अशी अशी ॲडमिट आहे, तिचं पोट काहीतरी झालं आहे पोटात आणि डॉक्टरांना कळतच नाही आहे. तिची कुंडली मी बघितली. तिने मला कुंडली पाठवली. मला विचारणार म्हणजे कुंडली पाठवणार. तर तिच्या कुंडलीमध्ये कर्क लग्न, मकर रास आणि श्रवण नक्षत्र, सप्तमामध्ये चंद्र. आणि तिच्या कर्कलग्नाच्या कुंडलीमध्ये तृतीयामध्ये मंगळ आहे आणि व्ययामध्ये शनी आहे. तर या मंगळाची चौथी दृष्टी षष्ठावर पडते, 3, 4, 5, 6. आणि व्ययातल्या मंगळाची 7वी दृष्टी षष्ठावर पडते. षष्ठ स्थाने पचन संस्था आहे. ऑलरेडी मुळातच तिचं पोट नक्कीच लवकर खराब होत असलं पाहिजे. गॅसेस होतात, पित्त होतं, हे होतच असलं पाहिजे. ती म्हणाली हो तिला नेहमीच होतं. आणि आत्ता जर तिच्या सप्तमामध्ये कर्क राशीचा चंद्र आहे, तर तो ज्या दिवशी तिला पोट दुखायला लागलं त्या दिवशी गोचरीचा मंगळ पण तिच्या षष्ठातून चालला होता. शनी त्याच्याकडे ऑलरेडी बघतोय, मंगळाकडे बघतोय, आणि षष्ठातनं मंगळ चालला आहे. आणि हा मंगळ तिच्या लग्नेशाचा मित्र नाही, मकर लग्न आहे, कट्टर शत्रू आहे शनीचा. आणि चंद्राची जरी रास असली तरी लग्नेशाचा तो शत्रू षष्ठातनं चाललाय म्हणल्यावर त्याने पोटामध्ये जळजळ आणली. मी तिला सांगितलं की तिचं श्रवण नक्षत्र आहे ना, तर मी तिला उपाय दिला की श्रवण नक्षत्राचं चंद्र हा स्वामी आहे आणि तिला पोटामध्ये असं औषध जायला पाहिजे की जे तिला पचेल. पोटात औषध तर जायला पाहिजे. तिला गॅसेस झालेत आणि पित्त झालं आहे, दुसरं काहीही झालेलं नाही आहे. एवढ्यामध्ये मी तिला काही उपाय सांगायच्या आधी तिला डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की सिटी स्कॅन करू दे गं. म्हटलं काही निघणार नाही आहे त्याच्यामध्ये, काही निघालं नाही. हे 29 तारखेची गोष्ट. मी तिला 28 तारखेला रात्री सांगितलं तिला उद्याला असं कर, म्हशीच्या दुधाचं लोणी आण चमचाभर, त्याची विरघळ कर आणि त्यात 4 ओव्याचे दाणे घालून तिला सकाळ संध्याकाळ दे. बास, एवढंच गरज आहे, बाकी काही गरज नाही आहे तिला. आणि तेवढ्यावर तिचं पोटदुखी थांबली. सिटी स्कॅनमध्ये काही निघालं नाही. मी तिला म्हणाले ते 31 तारखेपर्यंत तिला बरं वाटेल. म्हणली हो 31 तारखेला आम्ही घरी चाललो आहे. म्हणजे जे डॉक्टरांना समजत नाही ते तुमच्या कुंडलीत नक्की दिसतं. मग ते मनाचं दुखणं असो, शरीराचं असो, क्रॉनिक असो, करंट असो, मला डॉक्टरांना चॅलेंज करायचं नाही. पण ॲस्ट्रॉलॉजीचा आधार घेतलात तर तुम्हाला दिशा कळते की नाही कशाचं दुखणं असेल याची. खरंच पोटामध्ये दुखत असताना खरं पोटाचं दुखणं आहे का, पोटात जे दुखतंय ते काहीतरी राहूसारखा ग्रह कारणीभूत झाल्यामुळे बाहेरून काहीतरी चुकीचे पदार्थ पोटात गेल्यामुळे दुखतंय, हे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कळू शकतं. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही औषधोपचार करू शकता ना. त्यामुळे आधार घ्यावा, याच्यात काय वाईट आहे. मला तरी असं वाटतं की हे ॲस्ट्रॉलॉजीमधनं जेव्हा कळतंय तुमचा डिसीज क्रॉनिक आहे का. अजून एक असंच उदाहरण आहे, दशमामध्ये कन्येमध्ये केतू होता. कन्या रास षष्ठातली रास आहे. केतू हा पाठीचा कण्याचा कारक आहे. आणि त्या केतूवरूनच केतू आत्ता चाललेला आहे. त्यामुळे 1.5 वर्ष तर हा कॅन्सर बरा होणार नाही. कॅन्सर आहे का, हो आहे, दिसतोय ना. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला कुंडलीमध्ये दिसतात, माझ्या डोळ्याच्या बाबतीतही मी हेच पाहिलं, तर त्याचा आधार जरूर घ्यावा. मला डॉक्टर लोकांना चॅलेंज अजिबात करायचं नाही, ते महानच आहेत. तुम्हाला अचानक काहीही झालं की तुम्हाला ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही आहे, हे बरोबर आहे. पण मला फक्त एवढंच दाखवायचं आहे की मी जे ॲस्ट्रॉलॉजी शिकवते आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिलिंग हा मुख्य उद्देश आहे.
मग कुठले ग्रह कुठला अवयव रोगी आहे कसं दाखवतात? रोग दाखवताना पराशरांनी स्पष्ट लिहिलंय त्यांच्या नियमामध्ये, पराशर ऋषींच्या बृहत पराशर होराशास्त्र याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय, षष्ठ अष्टम द्वादशाच्या महादशा आणि त्यातले ग्रह हे सर्वप्रथम आरोग्यासाठी तपासा. मग षष्ठ स्थानामध्ये गोचरीनी जर एखादा शत्रुग्रह अशुभ भ्रमण करतोय तर तुम्हाला षष्ठासंबंधीची त्या ग्रहाच्या कारकाप्रमाणे दुखणे होतात. म्हणून आपण हे बघूया की कुठला ग्रह हा कशाची डिसऑर्डर दाखवू शकतो. बस रवी हा काय आहे तर तुमच्या धनस्थानात आणि व्ययस्थानामध्ये रवी चंद्र शुक्र यांचं मोठं काम आहे. शुक्र हा आय साईटचा कारक आहे, रवी आणि चंद्र हे डोळ्याचे कारक आहेत. आणि 2 स्थानांमध्ये जर पापग्रह असेल तर तो डोळ्याची दुखणी दाखवतो. म्हणून रवी डोळेचं दुखणं. त्यानंतर रवी हा पूर्व दिशेचा म्हणजे डोक्याच्या दिशेचा, कुंडलीची पूर्व दिशा म्हणजे प्रथम स्थान आहे जे डोकं दाखवतं. त्यामुळे डोकेदुखीचा, तापाचा, पचनाची तक्रार. कारण रवी म्हणजे वनस्पती, त्याच्यामुळे उगवतात. वनस्पती जिवंत राहिल्या नाहीत, जगल्या नाहीत तर माणूस खाणार काय? माणूस जगणार कसा? प्राणी मात्र जगणार कसे? वनस्पतीवर तर प्राणी मात्र जगतात. वाघ सिंह खात नाहीत वनस्पती, वाघ सिंह प्राणी खातात. पण ते प्राणी जगतात कशावर? ते गवतावर. त्याच्यामुळे माणूस वनस्पती जगल्या नाही तर माणूस जगू शकत नाही. आणि वनस्पतींना जगवणारी व्हायटॅलिटी, जीवनशक्ती, प्रकाश, प्राणवायू, ऊर्जा सगळं कोण आहे? रवी आहे. रवी हा बॉटनीचा कारक आहे. त्याच्यामुळे पचनाची तक्रार पण रवीमुळे ही दिसते. षष्ठातून रवी चाललाय गोचरीचा आणि षष्ठ स्थानामध्ये ऑलरेडी शनी आहे. तर हा गॅसेस दाखवणार आहे तुम्हाला. शनी गॅसेसचा कारक आहे आणि रवी इथे पचनामध्ये काहीतरी गडबड करतोय, आग आणतोय. हृदयाचं दुखणं. रवी हा स्नायूंचा कारक आहे. हृदय हा शरीरातला सर्वात मोठा स्नायू आहे. त्यामुळे हृदयाचं दुखणं, उष्णतेचे विकार हे रवी दाखवतो. पित्ताचा कारक आहे रवी. पित्त म्हणजे काय? अल्कली पण नाही आणि आम्ल पण नाही, असं दोन्हीच्या मध्ये जेव्हा काही असेल तर पित्त हे तुम्हाला आम्ल होतं किंवा अल्कलाईन होतं. मग मधलंच काहीतरी दिलं की त्याचं अशमतं. रवी दाखवतो. लग्नी रवी असतो ना त्या लोकांना फार लवकर पित्ताचा त्रास होतो. लग्नी मंगळ असतो त्यांना पण होतो. त्याच्या पुढचा चंद्र बघूया. चंद्र हा फ्लुइड्सचा कारक आहे शरीरातल्या. आणि चंद्र हा शीतल ग्रह आहे. चंद्र हा जलकारक ग्रह आहे. त्यामुळे तो कफाचा कारक आहे. त्याशिवाय लिव्हरमधल्या फ्लुइड्सचा कारक आहे, सायनसचा कारक आहे. रक्तातला दोष, रक्ताचा प्रवाहीपणा हा चंद्र आहे. मग कुठल्याही मानसिक त्रासाचा चंद्र हा कारक आहे. अपचनाचा चंद्र का कारक आहे? बघा तुम्ही, कर्क राशीची जी माणसं असतात ती प्रचंड मनस्वी असतात. त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. चंद्र शुभ असला पाहिजे, मनाप्रमाणे वागतात. आणि जर त्यांना मनाप्रमाणे वागायला मिळालं नाही, चंद्राची एकच रास आहे आणि रवीची पण एकच रास आहे, दुसरी रास नाही रवी चंद्राला. का नाही? कारण रवी आत्मा आणि चंद्र मन आहे. दोन एक आपल्याला एकच आहे. त्याच्यामुळे त्यांना दुसरी रास नाही. मग जेव्हा चतुर्थ स्थानाचा कारक आहे चंद्र, चतुर्थ स्थान हे आपलं खायचं पोट आहे. श्वासपटलाच्या खालचं जिथे अन्न पहिल्यांदा पडतं ते आपलं पोट आहे, पचनाच्या आधीचं. जर मनाविरुद्ध झालं ना काहीही की कर्क राशीच्या लोकांचं पोट बिघडतं. अनेक वेळा हे दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे अपचन होतं. रक्ताल्पता म्हणजे ॲनिमिया, रक्त घट्ट होणं किंवा रक्त जास्त घट्ट झाल्यानंतर हिमोग्लोबिन आवाच्या सवा वाढणं किंवा हिमोग्लोबिन अगदी 4-5 वर येणं, हे दोन्ही गोष्टी चंद्रावरून दिसतात. रक्ताचा कारक मंगळ आहे, पण रक्तातल्या गरमीचा कारक मंगळ आहे. रक्ताच्या वाहण्याचा कारक फ्लुइड्सचा कारक आहे, म्हणून चंद्र आहे. बुध हा काय आहे? बुध हा तृतीयेश आणि षष्ठेश आहे. तृतीय स्थान हे रेस्पिरेटरी सिस्टीम, हात, कान, आपल्या फुफ्फुसामध्ये वरती असणारं जे त्वचेचं दुहेरी पदर आहे त्याच्या आतमध्ये फ्लुइड आहे, याचा कारक बुध आहे. मला आठवते मी लहान असताना माझ्या वडिलांच्याकडे एक बाईंची केस आली होती की त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं. कशाचं? तर जळजळ होते म्हणून तपासणी केली होती. तर त्यांच्या फुफ्फुसावरच्या आवरणातलं पाणी वाळून गेलं होतं. माझ्या वडिलांनी काय उपाय दिला ते मला आता आठवत नाही, पण ह्याचा कारक बुधच आहे. कारण फुफ्फुस बुध दाखवतं ना तृतीयामध्ये, मग त्याची सगळी डिसऑर्डर बुधच दाखवणार.
बुध रेस्पिरेटरी सिस्टीमचा कारक आहे, बुध पचनसंस्थेचा कारक आहे, बुध त्वचेचा कारक आहे. षष्ठामध्ये मंगळाच्या राशीत बुध असेल, त्वचेवरती रॅश उठतो. मंगळ हा रॅशचा कारक आहे, बुध त्वचा आहे. मेषेतला बुध हा डॉक्टर की पण दाखवतो. इतकं स्वच्छ दिसतं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. तसंच आतड्याचे आधार, कारण बुध हा पचनसंस्था आहे म्हणून मोठ्या आतड्याचे आधार, त्वचेचे आजार, मानसिक आजार. बुध हा विचाराचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र आणि बुध एकत्र आले की मानसिक आजाराचं लक्षण निर्माण होऊ शकतं. अर्थात नुसती बुधचंद्राची युती सगळ्यांच्या कुंडलीत मानसिक आजार देते असं अजिबात नाही. त्यांचं बळ कसं आहे, ते कुठल्या राशीत आहेत, परत इथे माझी थिअरी काम करते. ज्या राशीत आहेत ते मंदिराचं द्वार आहे, तो कसा आहे, नक्षत्रात आहे ते नक्षत्राचा स्वामी कसा आहे, चरणात आहे त्या चरणाचा स्वामी कसा आहे, या तिघांचंही कारकत्व, या तिघांनाही बळ असेल तर बुध ज्या राशीत आहे तिथे चांगलंच फळ देणार आहे. कशाचं, त्या राशीमध्ये ज्या स्थान आहे त्या स्थानासंबंधीच्या गोष्टीचं. म्हणून बुध मानसिक आजाराचा आहे. आणि दुसरी गोष्ट हा टॉन्सिलचा कारक आहे. टॉन्सिल्स का, कारण बुध वाचेचा कारक आहे, वाचा, धनस्थान. तृतीय स्थानाचा तर बुध कारक आहेच, रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे आपण बोललो. पण धनस्थानामध्ये तो घशातल्या आपल्या व्होकल कॉर्डचा कारक आहे. कारण व्होकल कॉर्ड म्हणजे आवाज, आवाज म्हणजे शब्द, म्हणजे बुध. बुध हा शब्दाचा कारक आहे, बोलण्याचा कारक आहे, लिखाणाचा कारक आहे. आपण बोलणं आणि लिहिणं हे शब्दात करतो ना, त्यामुळे बुध त्याचा कारक आहे. म्हणून टॉन्सिल्स ज्या घशामध्ये होतात त्याचा कारक बुध आहे. घसा बसला, तुम्ही बघा, माझी नात परवा मला फोन केला ना, आजी माझा घसा बसला आहे. म्हटलं का झालं, अगो काल मी ट्रिपला गेले होते ना, तिथे इतक्या जोरात आरोळ्या दिल्या आम्ही सगळ्यांनी. मग घसा बसणारच, तुझ्या वोकल कॉर्डवर ताण आला ना म्हणून घसा बसला. म्हणजे घशाचा संबंध आवाजाशी आहे की नाही, आवाज म्हणजे काय आहे, बुध. त्यामुळे घसा बसण्याचा संबंध बुधाशी आहे. ॲस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिकल सायन्स. बुध लॉजिकचा कारक आहे. गुरु काय दाखवतो, गुरु हा प्रसरणाचा कारक आहे, गुरु लिव्हरचा कारक आहे. षष्ठातला गुरु फॅटी लिव्हर दाखवतो. षष्ठातला गुरु षष्ठ स्थान आहे, अर्थत्रिकोणातलं स्थान आहे, त्याच्यामुळे फायनान्समध्ये काम पण दाखवतो. काम वेगळं, रोग वेगळा. हार्नियाचा कारक आहे, हार्नियामध्ये आतडं वाढतंच. आणि गुरु हा पिवळ्या रंगाचा आहे, लिव्हरचा कारक आहे. लिव्हर बिघडली की कावीळ होते, म्हणून काविळीचा पण कारक आहे. शुक्र कशाचा कारक आहे, शुक्र हा लॅव्हिशनेसचा कारक आहे, शुक्र हा कम्फर्टचा कारक आहे. मग शुक्र कुठली दुखणी दाखवेल, शुक्र भिन्नलिंगी आकर्षण आहे. भिन्नलिंगी आकर्षण कुठे आहे, सप्तमात, म्हणजे ॲबडॉमिनल, आपल्या बेंबीच्या मागचे अवयव. इथे काय काय आहे, मूत्राशय आहे, मूत्रमार्ग आहे, गर्भाशय आहे, अंडकोश आहे, ओव्हरीज आहे, किडनी आहे, हे सगळं इथे आहे. त्यामुळे शुक्र या सगळ्याची दुखणी दाखवतो, बायकी दुखणी दाखवतो, मूत्राशयाचे रोग दाखवतो. आणि शुक्र हा धनेश आणि सप्तमेश आहे. त्याच्यामुळे वृषभ राशीमध्ये जेव्हा राहू होता तेव्हा डोळ्याची दुखणी किती झाली बघा पेंडॅमिकमध्ये. डोळ्याची पण झाली आणि किडनीची पण झाली, मूत्राशयाची पण झाली, ह्याचे किडनी स्टोन्सचे खूप रोगी झाले, कारण राहू तिथे होता. शुक्र हा शुभग्रह आहे, राहू त्याच्या घरी गेला, स्वतःला शुक्र समजतोय, ॲम्प्लिफाय करतोय, सगळंच खोटं. म्हणून इथे ओव्हरीजचे रोग, गर्भपात हे सगळं शुक्र दाखवतो. म्हणजे शुक्र हा शुभग्रह आहे. हा कुंडलीमध्ये गोचरीनी वाईट आला किंवा गोचरीनी तुमच्या शुक्रावर सप्तमात वाईट ग्रहांची दृष्टी पडली किंवा गोचरीचा शुक्र चांगला आहे पण अशुभ ग्रहाशी युती करतोय, तर हे सगळं दिसतं. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढचे व्हिडिओ असेच लवकरच तुमच्यासमोर येईन. बाय बाय.